ममता बॅनर्जी आणि भाजप यांच्यात चुरस पाहायला मिळते। आसाममध्ये हेमंत बिस्व शर्मा आघाडीवर आहेत। आसाममध्ये त्यांनी तसे देखील पाय रोवलेले आहेत, त्यामुळे आसामची भाजपला काळजी नाही। तर इथे तामिळनाडूमध्ये आपण पाहतो, तामिळनाडूमध्ये डीएमके 38 आणि एआयडीएमके आणि भाजप मिळून 13 आणि टीव्हीके या ठिकाणी 3 जागांवर आघाडीवर। सुपरस्टार विजय या ठिकाणी कोणाची मतं घेतात यावर डीएमके एआयडीएमके यांचं हे सत्ताकरण अवलंबून असेल। तर मालदामधल्या 3 जागांवर भाजपनं आघाडी घेतलेली आहे। मालदामधला संपूर्ण भाग ज्या ठिकाणी 3 जागांवर भाजपनं आघाडी घेतलेली आणि या ठिकाणी भाजप सध्या 59 जागांवर आघाडीवर आहे। टीएमसी 50 आणि भाजप 59 जागांवर आघाडीवर। पश्चिम बंगालमध्ये मालदामधल्या 10 पैकी 8 जागांवर भाजपनं आघाडी घेतलेली आहे। एकेकाळी एक हाती सत्ता मिळवणाऱ्या टीएमसीला या ठिकाणी झगडावं लागतंय। ममता बॅनर्जी यांची धाकधूक या ठिकाणी आणखी वाढलेली आहे। टीएमसीचं एकमेव असं हे राज्य त्या ठिकाणी ममता बॅनर्जी यांनी आपले पूर्ण पाय रोवलेले होते। तर महाराष्ट्रामध्ये राहुरीमध्ये पोस्टल मतमोजणीमध्ये अक्षय कर्डिले हे आघाडीवर आहेत। राहुरीमध्ये पोस्टल मतमोजणीत अक्षय कर्डिले आघाडीवर। तर तमिळनाडूमध्ये थलपती विजय पिछाडीवर आहेत। 2 ठिकाणाहून निवडणूक लढवत आहेत, सध्या ते पिछाडीवर आहेत। तमिळनाडूत यावेळेला ही खरं तर तिरंगी लढत, एरवी तमिळनाडूतली दुरंगीच लढत असायची। यावेळेला थलपती विजय यांच्यामुळे ही तिरंगी लढत, सध्या ते पिछाडीवर आहेत। तामिळनाडूमध्ये थलपती विजय पिछाडीवर आहेत, मात्र या ठिकाणी त्यांच्या टीव्हीकेनं 3 जागांवर आघाडी देखील घेतलेली आहे। टीव्हीके किती मतं घेतं यावर डीएमके एआयडीएमके यांचा विजय अवलंबून असणार आहे। मात्र सध्या तरी डीएमकेनं स्टॅलिन यांनी पुन्हा एकदा या ठिकाणी आघाडी घेतली आहे। 38 जागांवर डीएमके आघाडीवर। पश्चिम बंगालमध्ये मुर्शिदाबादमध्ये भाजपनं आघाडी घेतली आहे। टीएमसी या ठिकाणी पिछाडीवर आहे। तर मुर्शिदाबादमध्ये भाजपनं आघाडी घेतली आणि टीएमसी पिछाडीवर आहे। पश्चिम बंगालमधले काही जे भाग आहेत जिथे मुस्लिम बहुल मतदार मोठ्या संख्येनं आहेत, त्या ठिकाणी नेमकी कशी कामगिरी होते तृणमूलची यावर बरंच काही गणित अवलंबून असणार। नक्कीच आणि टीएमसी 52 आणि भाजप 60 जागांवर या ठिकाणी आघाडीवर आहे। आतापर्यंत 113 जागांचे कल हाती आलेत। सुरुवातीपासूनच भाजपनं टीएमसी पेक्षा काही जागांची आघाडी घेतली आहे। पश्चिम बंगालच्या हावडा भागात टीएमसीचे उमेदवार पिछाडीवर, तर मुर्शिदाबादमध्ये भाजपची आघाडी कायम आणि टीएमसी या ठिकाणी पिछाडीवर आहे। तर हावडा भागात टीएमसीचे उमेदवार आघाडीवर आहेत। पश्चिम बंगालमध्ये उत्तर बंगाल आणि दक्षिण बंगाल या ठिकाणी नेमकी कशी कामगिरी दोन्ही पक्षांची होते यावर सगळं गणित अवलंबून असेल। सध्या हावडा भागामध्ये टीएमसीचे उमेदवार आघाडीवर आहेत। नक्कीच मात्र या सगळ्यामध्ये 182 मतदारसंघावर भाजपनं आपला फोकस केला होता। आसामच्या जोरहाट मतदारसंघात काँग्रेस या ठिकाणी आघाडीवर आहे। आसामच्या जोरहाट मतदारसंघामध्ये काँग्रेस आघाडीवर। तर महत्त्वाची ही घडामोड म्हणता येईल। आसामच्या जोरहाट मतदारसंघात काँग्रेस त्या ठिकाणी आघाडीवर आहे। आसामच्या या चहाच्या मळ्यांमधून आपण ही आकडेवारी पाहतोय। भाजप 41 आणि काँग्रेस 8 जागांवर इथे आघाडीवर आहे। मागच्या वेळेला भाजपला या ठिकाणी 75 जागा तर काँग्रेसला 50 जागा मिळाल्या होत्या, त्यामुळे काँग्रेसने देखील आसाममध्ये कंबर कसली होती। जोरहाट मतदारसंघात काँग्रेस आघाडीवर। नक्कीच महत्त्वाची घडामोड, आसामच्या जोरहाट मतदारसंघात काँग्रेस त्या ठिकाणी आघाडीवर आहे। तर